पुढच्या घडामोडीकडे राज्य सरकार शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे। तर मुख्यमंत्री फडणवीस शेतकरी कर्जमाफीच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। परदेशी समितीच्या अहवालात 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मात्र अंतिम निर्णय होईपर्यंत लाभधारक शेतकऱ्यांची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे। शेतकऱ्यांचं कमाल 2 लाखांचं कर्ज माफ करण्याबाबत हालचाली सुरू आहेत। राज्य सरकारला कर्जमाफीसाठी सुमारे 25,000 कोटींची तरतूद करावी लागणार आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, हा नुकताच अहवाल सादर करण्यात आलेला होता, काय नेमकं त्यातनं समोर येत आहे? श्रुती, आपण जर पाहिलं तर जून पर्यंत राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल असं आश्वासन जे आहे ते राज्य सरकारने दिलं होतं आणि तेव्हा प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती जी आहे ती स्थापन झाली होती। या समितीने अहवाल जो आहे तो मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती सध्या मिळते। यामध्ये राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा कसा देता येईल यासाठी हा अहवाल जो आहे तो देण्यात आलेला आहे, ठेवण्यात आलेला आहे। 35 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफीचा लाभ जो आहे तो मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। अधिक वाढ जो आहे तो या शेतकऱ्यांची सुद्धा होऊ शकते। 2 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याच्या हालचाली ज्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या कर्जाबाबत सरकार करताना पाहायला मिळतात आणि याचा बोजा जर आपण पाहिला तर 25,000 कोटीचं तरतूद जे आहे ते राज्य सरकारला वेगळी जी आहे ती करावी लागणार आहे। त्यामुळे येत्या जूनच्या अधिवेशनापर्यंत ही कर्जमाफी होते का हे बघावं लागेल। नक्कीच। तुर्तास धन्यवाद विनायक, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर महत्त्वाची घडामोड आहे नुकताच मित्राचे परदेशी यांचा अहवाल याच शेतकरी प्रश्नांच्या मुद्द्यावरचा आणि विशेषतः कर्जमाफीच्या मुद्द्यावरचा सादर करण्यात आलेला आहे। त्यातून एक मोठी माहिती समोर येते, ते म्हणजे सरकार शेतकरी कर्जमाफीच्या तयारीत आहे। कमाल 2 लाखांचं कर्ज माफ करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येते आणि जवळपास 35 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा मोठा दिलासा मिळू शकतो। तर आता सरकार शेतकरी कर्जमाफीच्या तयारीत आहे। जूनपर्यंत तसं आश्वासन त्या संदर्भात देण्यात आलेलं होतं। सध्या ही एक मोठी घडामोड समोर येते।